Good morning, student. Today is 14th of December 2020, and today we will start the new chapter that is 2.5 The Happy Prince. हॅपी म्हणजे काय? खुश. प्रिन्स म्हणजे राजकुमार. तर बघूया आपण ह्या लेसनमध्ये. द स्टॅच्यू ऑफ द हॅपी प्रिन्स स्टूड हाय अबाव द सिटी. आणि जो हॅपी प्रिन्सचा जो स्टॅच्यू आहे तो पूर्ण सिटीच्या उंचावरती राहिला अशा ठिकाणी होता. इट वॉज कवर्ड विथ गोल्ड. सोन्याने मढवलेला होता. इट्स आईज वेअर ब्राईट ब्ल्यू ज्वेल्स. डोळे जे होते ते जे ज्वेल्स असतात, खडे जे असतात ब्ल्यू कलरचे जेम्स असतात, ते जेम्सने बनवलेले होते. अँड अ रेड ज्वेल हंग फ्रॉम इट्स वेस्ट. एव्हरीवन थॉट दॅट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. आणि जो रेड कलरचा जो ज्वेल होता तो त्याच्या पोटाच्या ठिकाणी, बिंबीच्या ठिकाणी तिथे चिकटवलेला होता. आणि सगळेजण म्हणायचे की तो खूप सुंदर आहे. वाय आरंट यू लाईक द हॅपी प्रिन्स. आणि मदर सेड टू देअर लिटल बॉईज वेन दे क्राईड. जेव्हा एक छोटा मुलगा होता तो जेव्हा क्राईड म्हणजे रडत होता तेव्हा त्याची आई विचारते की तुला हॅपी प्रिन्स का आवडतो. सॅड मेन लुक ॲट द स्टॅच्यू अँड सेड आय एम ग्लॅड दॅट समवन इन द वर्ल्ड इज हॅपी. एक दुःखी माणूस होता आणि तो त्या स्टॅच्यूकडे बघत बोलला की मला खरंच असा अभिमान वाटतोय की खरंच जगामध्ये असं कोणीतरी आहे की जे खूप हॅपी आहे. वन नाईट अ लिटल स्वॉलो फ्ल्यू अलोन ओव्हर द सिटी. एके दिवस एके रात्री एक स्वालो जो होता तो उडत उडत गेला सिटीवरनं. हिज फ्रेंड्स हॅड गॉन अवे बट ही हॅड स्टे बिहाइंड फॉर 6 weeks. त्याचे जे फ्रेंड्स जे होते ते सर्व काही गेलेले होते, फक्त तोच तेवढा एकदा एका ठिकाणी. स्वॉलो म्हणजे काय? अ स्वॉलो इज अ काइंड ऑफ स्मॉल बर्ड विथ अ पॉइंटेड विंग्स अँड अ फोकटेल. स्वॉलो हा एक पक्षी आहे. त्याचे जे मित्र होते ते सगळेजण उडून गेलेले होते, पण तोच त्या ठिकाणी 6 आठवड्यापासून तिथं होता. व्हेअर कॅन आय स्टे टू नाईट. आणि तो विचार करत होता की मी आज कुठे राहू शकतो. ही थॉट देन ही सॉ द स्टॅच्यू. आणि त्याने विचार केला आणि त्याने तो स्टॅच्यू बघितला. आय विल स्टे देअर. आणि तो बोलला की मी त्या ठिकाणी थांबू शकतो स्टॅच्यूवरती. ही थॉट इट इज हाय अप सो देअर इज प्लेंटी ऑफ फ्रेश एअर. आणि तो असा विचार करतो की हा स्टॅच्यू सगळ्यात उंच आहे, त्यामुळे तो तिथे फ्रेश एअर असणारच आणि त्याने तिथेच थांबायचं ठरवलं. ही लँडेड बिटवीन द हिल ऑफ द हॅपी प्रिन्स. आणि त्याने त्याचे जे पाय होते, फीट जे होते ते प्रिन्सच्या जो काही क्राऊन होता त्याच्यावरती त्याने उतरवले आणि तो त्या ठिकाणी उतरला. आय हॅव अ गोल्डन बेडरूम. आणि तो बोलला की आजचं बेडरूम जे आहे ते सोन्याचं आहे झोपण्यासाठी. ही थॉट. बट ॲज ही पुट हिज हेड अंडर हिज विंग्स अ लार्ज ड्रॉप ऑफ वॉटर फेल ऑन हिम. आणि जेव्हा त्यांनी त्याचे जे पाय जे होते, हेड जे होतं त्याचं डोकं जेव्हा त्यांनी पंखाखाली घेतला आणि तो झोपला, एक मोठा पाण्याचा ड्रॉप त्याच्या अंगावरती पडला. ही लुक अप दॅट इज व्हेरी स्ट्रेंज. ही थॉट देअर इज नॉट अ क्लाउड इन द स्काय बट इट इज रेनिंग. आणि मग त्यांनी वरती बघितलं तर त्याला असं दिसलं की आकाशामध्ये तर एकही ढग नाही आहे आणि मग हे पाणी कुठून येत आहे. ही लुक अप दॅट इज व्हेरी स्ट्रेंज. आणि जे पाहिलं ते खूप विचित्र होतं. ही थॉट देअर इज देन अनदर ड्रॉप फेल. त्यानंतर परत एक ड्रॉप पडला. आय कॅनॉट स्टे ऑन द स्टॅच्यू दॅट डज नॉट कीप मी ड्राय. आणि त्यांनी असं ठरवलं की मी अशा स्टॅच्यूवरती राहू शकत नाही जो मला कोरडं ठेवू शकत नाही. ही थॉट आय मस्ट फाइंड अनदर प्लेस. आणि तो बोलतो की मला आता दुसरी जागा शोधावी लागेल. अँड ही डिसाइडेड टू फ्लाय अवे. त्याने ठरवलं की तो उडून जाईल. बट ॲज ही ओपन हिज विंग्स अ थर्ड ड्रॉप फेल. आणि जेव्हा त्यांनी पंख ओपन केले उडून जाण्यासाठी तर तिसरा ड्रॉप पडला. ही लुक अप अँड सॉ ओ व्हॉट डिड ही सी. जेव्हा त्याने डोळे उघडले आणि वरती पाहिले तर त्यांनी काय बघितलं. द आईज ऑफ द हॅपी प्रिन्स वेअर फुल ऑफ टीयर्स. म्हणजे हॅपी प्रिन्सचे जे काही डोळे होते ते पूर्ण भरलेले होते अश्रूंनी. टीयर्स रोल डाऊन हिज गोल्डन फेस. आणि तिचे जे अश्रू होते ते पूर्ण डोळ्यांवरनं खाली गोल्डन फेस, त्याचा जो काही सोन्याचा चेहरा होता त्याच्यावरनं खाली वाहत होते. द फेस वॉज व्हेरी ब्युटिफुल इन द मूनलाईट. आणि सोन्याचा असल्यामुळे त्याचा जे चेहरा होता तो मूनलाईटमध्ये खूप सुंदर दिसत होता. अँड द स्वॉलो फेल्ट सॉरी फॉर हिम. आणि स्वॉलो पक्षी जो होता त्याला खूप वाईट वाटलं त्यासाठी. हू आर यू आज द बर्ड. मग त्या बर्डनी त्याला विचारलं की तू कोण आहे.
तो बोलतो आय एम द हॅपी प्रिन्स, मी हॅपी प्रिन्स आहे. देन वाय आर यू क्राईंग. स्वॉलो विचारतो की मग तू का रडतोय. आय एम वेट विथ युअर टीयर्स, आणि मी तुझ्या अश्रूंनी ओला होऊ राहिलो आता. वेन आय वॉज अलाइव्ह सेड द प्रिन्स. प्रिन्स बोलतो की जेव्हा मी जिवंत होतो, आय हॅड अ हार्ट लाईक अ एव्हरी अदर मॅन. जसं दुसऱ्यांकडं हृदय असतं तसंच माझ्याकडे देखील एक हृदय होतं. बट आय डिड नॉट नो व्हॉट टीयर्स वेअर. पण मला माहीत नव्हतं की अश्रू काय असतात. आय लिव्ड इन अ पॅलेस वेअर देअर वॉज नो सॅडनेस. आणि मी अशा पॅलेसमध्ये राहत होतो जिथे दुःखाचा गंधही नव्हता. इन द डे टाईम आय प्ले विथ माय फ्रेंड्स इन अ ब्युटिफुल गार्डन. आणि दिवसभर मी माझ्या मित्रांसोबत एका छानशा गार्डनमध्ये खेळायचो. अँड इन द इव्हनिंग आय डान्स. आणि संध्याकाळी आम्ही नाचायचो. देअर वॉज अ हाय वॉल राऊंड द गार्डन. आणि त्या गार्डनच्या साईडनी एक मोठी भिंत होती बांधलेली राऊंडमध्ये. बट आय डिड नॉट नो व्हॉट ले ऑन द अदर साईड. पण मी कधी त्या वॉलच्या बाहेर असं झुकूनसुद्धा बघितलं नाही की ती वॉलच्या बाहेर नेमकं काय आहे. सो आय वॉज कॉल्ड द हॅपी प्रिन्स. त्यामुळे मला सगळेजण हॅपी प्रिन्स म्हणायचे. आय वॉज प्लीज विथ माय लिटल वर्ड. आणि मला खूप वाईट वाटतंय माझ्या शब्दांबद्दल. नाव आय एम डेड. आता मी मेलेलो आहे. अँड दे हॅव पुट मी अप हिअर. आणि त्यांनी मला इथे आणून ठेवलेलं आहे सगळ्यात उंचावर. आय कॅन सी ऑल द अनहॅपीनेस ऑफ माय सिटी. आणि इथून मला माझ्या राज्यातलं सगळं काही जे दुःख आहे किंवा अनहॅपीनेस आहे, सॅडनेस आहे, ते सर्व काही दिसतंय. माय हार्ट नाव इज मेड ऑफ अ चीप मेटल. आणि माझं जे हृदय आहे ते आता एका मेटलनी बनवलेलं आहे, एका धातूने बनवलेलं आहे, ते पण एकदम चीप मेटल आहे. बट इवन दॅट पुअर हार्ट कॅन फील. तरीसुद्धा ते गरीब बिचारं जे हृदय आहे त्याला फील होतं. सो आय क्राय. आणि म्हणून मी या ठिकाणी रडत आहे. So today we have seen this assignment 1, passage 1 of this lesson. In next video we will see passage 2. Like that only we will see the passages, and question answer I will send you on WhatsApp. So you have to write down all the question answer of this passage. Okay. अशा पद्धतीने आपण एक एक पॅसेज घेणार आहोत. ह्या धड्याचा आपण पहिला पॅसेज पाहिला आहे. त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर मी व्हॉट्सअपला पाठवते. तुम्ही राईट करून घ्यायचे आहे. ओके. हॅव अ नाईस डे.